एका लग्नाची दुसरी गोष्ट। ऐक ना, पुण्याचं डेक्कन आहे ना, तिथे मोबाईलचे चार्जर्स मिळतात। अरे डेक्कन वरून चार्जर्स। एक मिनिट, मग मस्त पैकी चहा दे ना, आलं बिलं घालून, गरम एकदम आहे। हा, अरे तू ती भाषा समजून घे ना। तुम्ही माझी भाषा बघा आता काय होती ती। नंतर करतो। वाटतं की नाही तुम्हाला? काय चाललंय का तुझं? मी काय मी तुझं, मला सांगा, मी तुझं मंगळसूत्र आहे। मला सांगा, तुम्ही मला स्वयंपाकघरात मदत कराल की नाही? एवढंच ना? एवढंच ना? तो घना 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 काय केलं घनाने? घना घना जाऊन बघ। घना जाऊन बघा। घना आहे ना, घरात तिकडे राधाला मदत करतोय, भाजी चिरून देतोय तिला, नाहीतर तुम्ही। बोला गणपती बाप्पा मोरया। टिशू 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 होतंय फर्स्ट क्लास। नाही आता कांदा टाकूया, कांदा टाकूया। मागे कांदा टाकला ना? हळद हळद धर तू हे धर एवढी घालू? घाल ग। तुला करायचंय का? नाही नका, तसं त्यात हात घातल्यावर कसं? अगं पण केल्याशिवाय कसं कळणार? नको नको, तू कर। अगं कर ग। मी पोळ्या करेन। काय पोळ्या करेन मी? नको ग, नको कर ग। नको 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 गणेश नको, मला ना आतनं कसं तरी होतं। काय होत नाही, प्लीज गणेश, प्लीज चला गणेश, उलटी करायची। खऱ्यासारखं वाटतंय सगळं। अगं खरीच पुरी आहे ती, त्याला असं जरा साईडने जरा। हा फॅन्टॅस्टिक, भाजी पण ऑलमोस्ट झालेली आहे। हा मस्त वासाल ना? एक काम कर, एक वाफ अजून येऊ दे, म्हणजे बटाटे आणखीन छान शिजतील, आणि मग गॅस बंद करून टाक। मी पटकन आंघोळ करून येतो। आरामात कळलं ना? तुमच्यासाठी मी नाही तिकडे। राधा भाजी। अरे एक मिनिट, काय झालं? एक मिनिट माझी भाजी जळली ना तर मी जीव घेईन तुमचा। सगळं छान चाललं होतं, मी मूर्ख आहे, मी एक नंबरची मूर्ख आहे, मी बावळट। इट्स ओके काही होत नाही। बघ आपण दुरुस्त केली बघ, थोडीशी रस्सा भाजी सारखी करू। डोंट वरी, जस्ट डोंट वरी। आता एक काम कर, हे असंच राहू दे, आता उकळी होते, आणि एक बारीक उकळी आली ना की तू, सॉरी काय झालंय आता? काय केलंय मी? काय केलंस? आमच्या बायकांना भडकवतोस तू। मी घनाकडे बघा, राधाची किती काळजी करतो, राधाला कशी मदत करतो। मी अजून राधाला एकही साडी घेऊन दिलेली नाही। तू तिला लिमलेटची गोळी घेऊन दिलीस ना, तरी बायका साडी घेऊन दिली असं सांगतात। ह्या बायका म्हणजे ना अतिशयोक्ती अलंकाराचं मूर्तिमंत उदाहरण असतात। म्हणजे कोणाला कशाला काय घेऊन द्यायचं ना? तू जर का राधाशी असं चांगलं वागत राहिलास ना, तर आम्हालाही चांगलं वागावं लागेल ना। असं कसं नवरा आहेस तू? त्याचं काय काका आमचं जरा वेगळं आहे। वेगळं आहे। केलेल्या पदार्थाची चव स्वतःच नाही बघायची, दुसऱ्याला द्यायची। आई राधा, राधा तुम्ही कधी आलात? तुम्ही कशा आहात? मी बरी आहे। आई तुम्ही किती दिवसांनी भेटताय मला, मी तुम्हाला इतकं मिस केलं आई, तुमची खूप आठवण आली मला। तुम्ही कशा आहात? तुम्ही ट्रिप कशी झाली? मजा आली? तुम्ही आत्ता येताय का? तुम्ही कधी आलाय तुम्ही? हो हे काय आत्ताच तर येते मी। सुगरणीनं आपल्या स्वयंपाकाच्या पसंतीची पावती कुठे घ्यायची माहितीये? डायनिंग टेबलवर। आले मी। भूक लागली आहे। येतायत गरम पुऱ्या येतायत। पुरी भाजी आहे? हो। अरे चटणी काय मस्त झाली, खाऊन बघा। काय कसं ना, कोशिंबीर दिसते खूप छान ना? तेवढ्या पापड आणि कुरड्या पण तळल्या। अगदी साग्र संगीत बेत केलाय राधानी। ते दे ना इकडे। इथे ठेव। घ्या घे ग सुप्रिया। हो करा ना सुरुवात, ती वाट बघतीये। एका लग्नाची दुसरी गोष्ट।